एका बाजूने भार्गव 11 संघ असेल, दुसऱ्या बाजूने विहान 11. टॉस इथे जिंकलाय भार्गव 11 संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले इथे प्रथम फलंदाजीसाठी विहान 11 संघाला. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्यायचे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आपण बघतोय. HK हरेश्वर किणीकुडे असतील, प्राण भोईर, दरम्यान भार्गव 11 संघाचा 12th मॅन प्लीज यायचं आहे. अतिशय अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. टॉस जिंकलाय आणि ते क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सन्माननीय संतोषजी बंड सरांचा शुभा गौरव शुक्ला गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. समोर बिलाल शेख नॉनसाईकिनकडे अनिकेत राऊत आपण बघतोय. बेस्ट ऑफ लक बो टीम. पहिला चेंडू गौरव शुक्ला. बिलाल शेख ऑन स्ट्राइक. गौरव शुक्ला गोलंदाजी मार्गवर. पॉवर प्लेचा पहिला चेंडू हाताळताना इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा टेम एक धाव मात्र वेगानं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. नॉन सायकिनकडे चेंडू वेगानं जातोय. तद्वर मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. लेग बाईटच्या रूपानं धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 आपण बघतोय. अनिकेत राऊत दाखल झालाय ऑन स्ट्राइकला. अल्ल्याली गावातील एक अनमोल असं रत्न आपण बघतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील एक यशस्वी असा ऑलराऊंडर अनिकेत राऊत ऑन स्ट्राइक. गौरव शुक्ला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या षटकातील दुसरा चेंडू हाताळताना ते मात्र आपण बघू शकाल थोडस रिदम मध्ये प्रॉब्लेम आहे. पुनश जाताना गौरव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 5-6 पावलांचा रनअप आहे. खूप चांगली गोलंदाजी हाताळ. अतिशय सुरेख चेंडू मात्र थोडासा वेट केला गेला. त्यानंतर शॉट कव्हरला चेंडू एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचताना दिसते. अतिशय अप्रतिम नियोजन. एबी ट्रॉफी 2022चा हा नेत्रदीपक सोहळा आपण बघतोय. ओपन हाफ आणि ओपन हाफ मधील सेकंड राऊंडला प्रारंभ झालाय. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण बघतोय. त्यानंतर अजूनही एक सामना येणं शेष असेल. तिथे मात्र 2 सामना जिंकण्याचा पराक्रम करतोय विवेक 11 संघ. अतिशय सुरेख ऑन ड्राईव्ह डीप मिडॉनला शॉर्ट मिडॉनला मात्र खेळाडू आहे. थोडेस फंबल होते आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळ जातोय. ओमकार देसाई मात्र तिथे चुकी करतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 6 धावा धावफळकावर. शॉर्ट मिडॉनला मात्र चेंडू होता. थोडेसे मिसफील्ड होते आणि इथे मात्र फलंदाज बिलाल शेख यांना 4 धावा मिळतात. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू इथे स्लॉट मध्ये चेंडू आहे. जागा बनवलाय आणि गौरव मिश्राला मात्र मजबूर केलाय. चेंडू सरळ स्लॉट मध्ये टाकण्यासाठी एक्झिक्यूट करतोय. चेंडू सरळ ओव्हर द मिड विकेट. षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय होते जाऊन पोहोचेल. 1-2 12 रन्स ऑन द बोर्ड. हवाई फायर. बिलाल शेख मात्र पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुट वरती दिसला. इथे मात्र चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करताना कम बॅकिंग खूप चांगली केले. गौरव शुक्ला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. षटकार. चौकार थोडंसं मिसफील्ड झाली. त्यानंतर आत्मविश्वास वाढला गेला आणि ते कन्वर्ट केलाय षटकारांसाठी. हवाई फायर बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू
अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्ह शॉर्ट मिड ऑफ मध्ये चेंडू फील्ड केला जाईल, तदवर सिंगल धाव परिपूर्ण. 13 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे गौरव शुक्ला, या ठिकाणी हाताळतोय 5 चेंडू आणि देतोय 13 धावा. 9 सेकंडचा फलंदाज आपण बघतोय अनिकेत राऊत दाखल झालाय ऑन स्ट्राईकला विहान 11 संघाकडनं. तुल्यबल दोन्ही संघ आहेत. अतिशय सुरेख या वेळेला मात्र फटका फसला. यस नो कॅच मात्र धरतीला दान. साधा सोपा खेळ सोडला गेलाय. अनिकेत राऊत यांना एक लाईफ मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 रन्स ऑन द बोर्ड. कहते हैं कि अगर ईंटों का बैलेंस हो तो दीवार खड़ी रहती है, सीटों का अगर बैलेंस हो तो सरकार खड़ी रहती है, नोटों का अगर बैलेंस हो तो आपका बिजनेस व्यवसाय खड़ा रहता है, और अगर आपके पास खिलाड़ियों का बैलेंस हो तो एक अच्छी टीम खड़ी रहती है. यहां पर थोड़ा सा फंबल और कॅच छोड़ा गया. 14 धावा धावफलकर बघतोय गोलंदाजी मार्कवर दाखल झाला इथे भार्गव 11 संघाकडनं सागर कांबळे. कौतुक करावं लागेल सागर कांबळेचा, मागचा ची मॅच त्याने हँडल केले. 2 षटकं खूप चांगली हाताळली होती आणि भार्गव 11चे जे चाहते आहेत ते नक्की सागर कांबळेकडनं अपेक्षा करत असतील की तोच रिदम, तीच लय आणि तोच दरारा आणि तीच दहशत इथे तुम्हाला दाखवावी लागेल या मॅच मध्ये. षटक संपले पहिलं 14 विदाउट लॉस. खूप चांगलं फाउंडेशन बिल्ड केलं गेलंय विहान 11 संघाकडनं. इथे मात्र दाखल झालाय मागच्या सामन्याचा हिरो मी म्हणेन, ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता, तोच सागर कांबळे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि ओमकारच्या हातामध्ये जाऊन न स्थिरावतोय. अनिकेत राऊत बॅक टू पवेलियन. यश टिझे. थँक्यू अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅन फ्रॉम काटाळे, पालघर विभागातील एक अप्रतिम असा ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती अल्पावधीमध्ये, ज्याने आपल्या नावाला 4 चांद लावलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पालघर विभागातील इमर्जिंग प्लेअर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे. एक अप्रतिम ऑलराऊंडर्स आहे आणि ते मात्र अक्षय घरतला प्रमोट केले 1 डाऊन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. बिलाल शेख आपण बघतोय. 9 सेकंडकडे 14 धावा आहेत. अनिकेत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र सागर कांबळेची शिकार बनताना, ज्याने मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं अप्रतिम लेंथ लाईनने, तोच रिदम इथे दाखवताना समोर मात्र लेफ्ट हँड फलंदाज असेल अक्षय घरत, ज्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द मॅच ची बाईक आहे. एक चांगला युवा ऑलराऊंडर्स आपण बघतोय मिस्टर अक्षय घरत. मागच्या सामन्यामध्ये एक अप्रतिम षटक ज्याने हाताळले गेले तोच अक्षय घरत ऑन साईकला. तर एका बाजूने एक यशस्वी असा गोलंदाज सागर कांबळे. अतिशय सुरेख चेंडू वेगानं मात्र येतोय. डॉट बॉल बघायला मिळतोय. प्रभावित मारा सागर कांबळेकडनं नंतर खरोखर बघायला मिळतोय. दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू आपण बघतोय. अक्षय अतिशय सुरेख वाडा शॉट ऑफ ड्राईव्ह, करारा स्मॅश शॉट. चेंडू सरळ लॉंग आपला क्लिअर करतोय. वन्स बॉम्ब सीमा पार. यस टिझे. थँक्यू टिझे. अप्रतिम शॉट आहे, सुपर शॉट. दखल घेतले गोलंदाजांना आणि मिड ऑफला मात्र सरळ बाउंड्री लाईन जवळ तैनात केले अक्षय. अतिशय सुरेख यावेळेला मात्र चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. खराब थ्रो बघायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 2 ने आकार घेताना धावसंख्या जाऊन पोहोचले 20वा. एक धाव खूप महत्वाची असते
आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला इथे आपण बघतोय जॉन्टी यांच्याकडनं आणि एक एक्स्ट्रा रन्स टोटल 2 धावा ऍड केल्या जातात 20 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. अक्षय घरात आल्यानंतर मात्र थोडासा धावांचा ग्राफ वाढताना दिसतो. एक चौकार त्याच्यानंतर दुहेरी धाव सिंगल डबल खेळायची ज्याच्याकडे ताकद आहे लॉफ्टेड शॉट हा सहजरित्या खेळू शकतो. एक आक्रमकता आणि संयम यांचा जबरदस्त समन्वय या फलंदाजाकडे आहे. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही. इथे आलाय डॉट बॉल. सागर कांबळे AB ग्रुपमध्ये आपली छाप पाडतोय. प्रत्येक क्रीडाप्रेमींच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करतोय. अतिशय अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती खूप चांगली गोलंदाजी प्रभावित केलंय सागर कांबळे यानं. अंतिम चेंडू असेल या षटकातील. इथे मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि अक्षय वारंवार सांगतोय की जर माझ्या रडार मध्ये चेंडू आला ए शॉट केला तो मेरे बाय हात का काम आहे. षटक संपलंय आणि धावा होत आहे 24 रन्स. 12च्या सरासरीने मेंटेन करतोय विहान 11. कम ऑन डीजे. न्यूमॅन मोहनाफ दाखल झालाय. धावसंख्या 24 आहे. अक्षय मात्र खूप सामंजस्यपणे ज्याला परिपक्वता आपण म्हणतो ती परिपक्वता दाखवतोय आणि ज्या ज्या वेळेला मात्र रडारमध्ये चेंडू होतोय त्या वेळेला धावा इथे त्याच्या फळीतनं येत आहेत. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना बिलाल एका बाजूने दोन्ही ब्लॅक टी शर्ट परिधान केलेले आहेत और कहते कि काला रंग अशुभ होता है लेकिन स्कूल का ब्लॅक बोर्ड लोगों की जिंदगी बदल देता है. सवय पण मैदानाच्या आतमध्ये 24 धावा धावफल करायत. अतिशय अप्रतिम फलंदाजी बहरताना दोन्ही फलंदाजाची मुन्ना गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय भार्गव 11 संघाकडनं. क्रॉस द लाईन थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होता. आलाय डॉट बॉल. 24 धावा धावफलकावर. मुन्नाफ दरम्यान पुढचा चेंडू मुन्नाफ यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉट मध्ये चेंडू होता मिडॉनला मात्र एक्झिक्यूट केला. एक धाव मिळेल. धावसंख्या मात्र दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि इथे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 26 ऑन द बोर्ड. दरम्यान 26 धावा धावफलकावर आपण बघतोय. भाईंदरला बिलॉंग करणारा असा मुन्नाफ. 26 रन्स ऑन द बोर्ड. समोर बिल्लाल शेख खूप चांगली फलंदाजी करताना. अतिशय सुरेख या वेळेला मात्र झेल घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी नाकारला गेला आणि वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. फंबल झालंय इथे चुकी झालंय क्षेत्ररक्षकाकडनं. तद्वर 2 धावा अतिशय चपलाईने पूर्ण करताना बिलाल शेख. त्यांना माहिती आहे इथे धावा येत नाहीयेत मोठे शॉट येत नाहीये. एकेरी दुहेरी धावांवरती फोकस करावा लागेल आणि जेव्हा सिंगल असेल तेव्हा डबल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलोय. 28 ऑन द बोर्ड. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेग मुन्नाफ मात्र फर्निचर डिस्ट्रॉय करताना. कमॉन डीजे. थँक्यू न्यूमॅन दाखल झालाय श्रेयश कदम.
टेनिस क्रिकेट विश्वातील एक घातक फलंदाज, च्या 3-4 फलंदाजांनी खूप आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. एक थॉमस डायस असेल, श्रेयस कदम असेल, भावेश पवार असेल, यांच्या नावामध्ये दम आहे. अशाच प्रकारचा श्रेयस कदम आपण बघतोय. अल्पावधीमध्ये एक परिपक्व फलंदाज, अनेक स्पर्धा ज्यांनी खूप लिलया हँडल केलेले आहेत, असे कमी खेळाडू आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बघतोय ज्याने आपल्या खेळीमध्ये सातत्य ठेवलंय. त्यापैकी एक श्रेयस कदम आपण बघतोय. ऑन स्ट्राईकला धावा स्कोर कार्डवर 28वा. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख आल्या आल्या मात्र पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे श्रेयस. आज मात्र श्रेयसचा दिवस नाहीये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 0 आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा 0 आपण बघतोय. श्रेयस कदम बॅक टू पवेलियन. यस्टिस आहे. थँक्यू न्यूमॅन. भावेश पवार दाखल झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धाबा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 28. 4 धाबा फक्त दिलेले आहेत मुनाफेने. अप्रतिम कमबॅकिंग. भार्गव 11 संघासाठी तारणहार ठरतोय हा गोलंदाज. संघनायकाचा विश्वास आणि आपलं कौशल्य याचा एक जबरदस्त समन्वय संघामध्ये इन्स्पायर करतो, एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतोय मिस्टर मुनाफ. अंतिम चेंडू भावेश पवार ऑन स्ट्राइक. मुनाफ ऑन हॅट्रिक. अतिशय सुरेख लाफ्ट केले चेंडू. लांबी डॉनला मात्र क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. वन्स बाउंड सीमा पार. धावसंख्या 4 ने प्लाय होताना पोहोचले 32 वर. एबी ग्रुप स्ट्रॅटजी टाइम आउट असेल इथे 3 मिनिटांचा. नमस्कार. आम्हा पंडित कुटुंबियांतर्फे सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे सहर्ष स्वागत आणि सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. केळवा रोडचे सुपुत्र, पालघर तालुक्याचे माजी सभापती स्वर्गीय मनोहर रघुनाथ पंडित म्हणजेच आपले पंडित भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. त्यांचा मूळ स्वभाव हा समाजसेवेचा, काँग्रेसी विचारसरणीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. त्या काळी सुद्धा केळवा रोड हे सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या जागरूक होते. पंडित भाऊंनी सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. 1957 साली रावळे मायखोप भागात आलेली कॉलेराची साथ आटोक्यात आणण्यात त्यांनी अपार मेहनत घेतली. 3 मिनिटाची ऍड संपल्यानंतरच मॅच ऑन होईल याची आपण दक्षता घ्यायची. सन 1959 साली स्थापना झाली व ते सलग 13 वर्षे त्या संस्थेचे चेअरमन होते. सहकार चळवळ आपल्या भागात रुजवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्व जाती धर्माच्या तसेच समाजातील शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन ह्या गुणांमुळे त्यांच्याकडे आपल्या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचा रेटा कायम राहिला. सन 1961 केळवा रोड रेल्वे स्टेशन येथे झालेला रेल्वे प्लॅटफॉर्म. सन 1968 केळवा रोड येथे सुरत एक्सप्रेसला मिळालेला थांबा. मीठ गवत उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाची रेल्वेने जलद वाहतूक व्हावी म्हणून रेल्वे वॅगन भरण्यासाठी मिळवलेले रेल्वे यार्ड. सन 1969 साली केळवा रोड येथे प्रथमच आलेली वीज. केळवा रोड पूर्व येथील बंधारा व पाणी योजना पूर्णत्वास नेणे या सर्वांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सन 1967 साली काँग्रेस पक्षातर्फे केळवा गटातून जिल्हा परिषदेवर निवड. सन 1971 साली वाकसई केळवा रोड ग्रामपंचायतीची निर्मिती व प्रथम सरपंच पदाचा मान. सन 1972 साली पालघर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली. तसेच पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर तालुका काँग्रेस कमिटी, पालघर तालुका एसटी महामंडळाची समन्वय समिती अशा अनेक ठिकाणचा पदभार त्यांनी मोठ्या विश्वासाने भूषविला. केळवा रोड सफाळा रस्ता
खामखाडी पूल, माकुणसार खाडीवरील पूल, गाव रस्ते, विहिरी, घरकुल अशा अनेक गोष्टी त्यांच्या कार्यकौशल्यामुळे शक्य झाल्या. त्यांचे अस्तित्वच आपल्या परिसरातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक आश्रयस्थान होते. सन 1995 साली काँग्रेस कमिटीच्या प्रांगणातच दरम्यान वळतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 32 ऑन द बोर्ड. चौथं षटक इथे मात्र स्टार्ट केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय न्यूमॅन आशिष कनोजिया गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. इथे मात्र शॉर्ट बॉल आणि अप्रतिमरित्या एक्झिक्यूट करतोय अक्षय. डीप मिड विकेटच्या वरनं क्लिअर करताना अक्षय घरत विहान नावाचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचतोय. आशिष कनोजी आपण बघतोय मालाडला मात्र बिलॉंग करणार असं व्यक्तिमत्व. गोलंदाजी मार्कवर अक्षयने स्वागत केलंय 6 धावानं. पुढचा चेंडू हरेश्वर किनी साहेब खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सहभाग करताना एक अप्रतिम मेहनत HK हरेश्वर किनी आपण बघताय एक बारीक लक्ष ठेवून प्रत्येक बारकाईने या टुर्नामेंटकडे लक्ष देताना. वे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बन्नाट वेग. या वेळेला मात्र चेंडू लेंथ लाईन थोडीशी वेगळी ठेवली आणि चेंडूला वाईट यॉर्कर हाताला गेला. आलाय डॉट बॉल. 38 ऑन द बोर्ड. मिस्टर आशिष कनोजी आपण बघतोय भन्नाट वेगसाठी मात्र हा ओळखला जातोय. शॉर्ट बॉल होता. अक्षय घरतने अप्रतिमरित्या एक्झिक्यूट केला होता. ते आशिष पुनश्च तयार. बॅटला ब्रश करतोय आणि अक्षय बॅक टू पवेलियन. षटकारानंतर मात्र 2 डॉट चेंडू बघायला मिळतात. धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. STJ थँक्यू न्यूमॅन पवन केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 38 ऑन द बोर्ड आपण बघतो. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये मॅच कुठल्या दिशेने कूच करते याचं चित्र स्पष्ट मात्र इथे नक्कीच दिसेल. अतिशय भन्नाट वेग बघायला मिळतो आशिष कनोजा यांच्याकडनं. षटकाराला त्यानंतर कमबॅकिंग केली आणि डेंजरस मॅन मिस्टर अक्षय घरला बॅक टू पवेलियन कडे पाठवलंय न्यूमॅन पवन केने. एक अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. अल्पावधीमध्ये ज्याने आपल्या अप्रतिम खेळीने तमाम क्रीडा रसिकांना दखल घ्यायला लावले असा खेळाडू आपण बघतोय. ज्या वेळेला मात्र गोरसे बी संघ आपण म्हणतो त्यावेळेला सलामवीर म्हणून दोन्ही फलंदाज आपण बघू शकाल. आता चौथ्या षटकामध्ये बघायला मिळतात. एका बाजूने पवन केने तर दुसऱ्या बाजूने भावेश. ते मात्र मोठा शॉट करण्याचा प्रयत्न, बन्नाट वेग, जबरदस्त कमबॅकिंग. आशिष कनोजिया षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलं आणि निर्धाव चेंडू सरळ 3 इथे बघायला मिळत आहेत. भावेश मात्र इथे चर्चा करताना पवन केने सोबत की 8 चेंडू शेष आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील कारण आपल्या गोलंदाजांना सायकोलॉजी ॲडव्हान्टेज मानसिक आधार आपल्याला धावांचा द्यावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. लाऊड अपील मात्र पेटरला गेला. वेगाने इथे भावेश पवार येतोय आणि इथे मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. पंच जेवायला गेलेत. आपण प्लीज बघायचं आहे. स्ट्रायकर अंपायर
दरम्यान स्क्रीनवरती येते नॉट आउट. धावसंख्या येथे मात्र सिंगलने पुढे जाईल. 39 वर आपण बघू शकाल. लेग बाईच्या रूपाने सिंगल रन्स ऍड केली जाईल. 39 धावा धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते मिस्टर आशिष कनोजिया यांच्या माध्यमातून. 39 ऑन द बोर्ड. अंतिम चेंडू असेल या षटकातील. भावेश पवार ऑन स्ट्राईक. अप्रतिम टेक्नॉलॉजी आपण इथे यूज करतोय आणि खऱ्या अर्थाने ते होणं गरजेचं आहे. आधुनिक क्रिकेट ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं त्यावेळेला त्या सुविधा तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या घेणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र सुरेख रिव्हर्स स्विच. चेंडू वन्स बाउंस सीमारेषा पार. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि जाऊन पोहोचले 43व्या धावफलकावर. एंड ऑफ द 4th ओव्हर. लॉस ऑफ 4 विकेट. टिसे थँक्यू डीजे थँक्यू. ए बी ग्रुप आपण बघताय श्री चागमाता रावळे च्या भव्य प्रांगणामध्ये आमची संपूर्ण अंटायर टीम. या टुर्नामेंटचे शिल्पकार आपण बघतोय अजयजी भोईर साहेब, एच के हरेश्वरजी गिणी साहेब, प्राण भोईर सर, सचिन भोईर सर, जयप्रकाश म्हात्रे, संदीपजी म्हात्रे, उपेश करत सर, स्वप्नील पाटील, राजेश पाटील, संदीप किनीम, कुमार महाले, प्रतीक भोईर, राजकिरण वर्मा, मंगेश भोईर, हर्षद घरत, उदय घरत, जयकांत घरत, अनिकेत घरत, आशिष म्हात्रे, जयेश भोईर, देवेंद्र म्हात्रे आणि खंडेराव भोईर यांचे अथक परिश्रम खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावताना 43 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कवर सागर कांबळे. एक विश्वासाचं दुसरं नाव मी म्हणेन ज्याने आपली दखल घ्यायला लावलेली आहे या ए बी ग्रुपच्या अप्रतिम स्पर्धेमध्ये. 3 षटकं अजूनपर्यंत हाताळलेली आहेत परंतु अप्रतिम 3ही षटकं आपण बघताय. मागच्या मॅचमध्ये 2 षटकं आणि या मॅचमध्ये 1 षटक. सामृद्धील पवन केने इथे मात्र चौकाराने स्टार्ट करतोय. स्वागत करतोय सागर कांबळेचं. रिव्हर्स स्विच हिट बघायला मिळाला. चेंडू सरळ डीप गलीमधनं चौकार येतोय. धावसंख्या मात्र फ्लाय होते 47 वरती. आपला धीराज गाजवण्याचा प्रयत्न करतोय पवन केने. मागच्या मॅच मध्ये संधी नव्हती, इथे मात्र संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न युवा फलंदाज पवन केने करताना. 47 धावा धावफलकावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. भावेश 2 चेंडूला फेस केले 8 धावा आणि पवन मात्र अंतिम षटकातील पहिल्या चेंडूला एक्झिक्यूट करतोय चौकारासाठी. इथे मात्र आपण बघू शकाल व्हाईट बॉल आहे. सॅक्रिफाईस करायला लागले इथे पवन केनेला कारण भावेश पवार यांना स्ट्राईक हवी होती. धावसंख्या सिंगलने पुढे पोहोचले 48 धावांवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि भावेश मात्र ती जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती उचलताना जेपी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक स्थिरावलेला फलंदाज होता पवन केने. एक चौकार आला, व्हाईट बॉल होता परंतु भावेश पवार ही जिम्मेदारी आपल्या मजबूत खांद्यावरती घेण्याचं मंतव्य जाहीर करतोय आणि सॅक्रिफाईस करायला लावतोय पवन केने यांना स्वतःच्या विकेटसाठी. 48 धावा झालेल्या 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. भावेश पवार ऑन स्ट्राईक तर दुसऱ्या बाजूने एक यशस्वी गोलंदाज ज्याला त्याचं नाव आहे सागर कांबळे गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. दुसरा चेंडू घेऊन भावेश पवार आपण बघतोय ऑन साइडला. इथे मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता. व्हाईट बॉलचा कॉल आहे. 49 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आणि फ्लो बॅटचा जर आपण बघितला असाल तर एक भन्नाट फ्लो बघायला मिळतोय.
5 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. सागर कांबळे च्या नावासाठी ओळखला जातोय ती लेन बघायला मिळेल का? इथे भावेश पवार स्लॉट मध्ये चेंडू हाताळला गेला आणि सरळ डीप मिडॉनला क्लिअर करताना धावसंख्या मात्र 6 ने फ्लाय झाले. 55 धावा ऑन द बोर्ड. यष्टीचे थँक्यू भावेश पवार. मी का जिम्मेदारी घेतली दाखवताना लढण्याचा इतिहास आमचा, हारण माझ्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी जिंकणं नियतीलाही शक्य नाही, असा काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचलाय आणि जो गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अधिराज्य गाजवत होता त्या गोलंदाजाला मात्र थोडंसं विचार करायला लावलंय की गोलंदाजी कशी करावी लागेल. सागर कांबळेकडे ती गुणवत्ता आहे, कमबॅकिंग जरूर करेल. बघूया मॅच मध्ये या पुढच्या चेंडूवरती काय होईल. इथे मात्र शॉर्ट बॉल आहे. सागर कांबळेची लेंथ लाईन कटताना दिसते आणि आला इथे षटकारांतर चौकार. 59 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. समय की मांग वक्त का तकाजा. सागर कांबळेला आपल्या लेंथ लाईनने वापसी करावी लागेल. पुढचा चेंडू इथे भावेश मात्र चेंडूला सरळ बॅटने खेळतोय. एक धाव वर्षित केली जाईल आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. 5 चेंडू आणि 20 धावा बघायला मिळत आहेत. भावेश पवार यांच्या धावसंख्येत 2 ने फ्लाय होताना जाऊन पोहोचले 61. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. लेफ्ट हॅम फलंदाज आपण बघतोय भावेश पवार. च्या पद्धतीने त्याच्या नावाचा दबदबा आहे, दहशत आहे, दरार आहे, वचक आहे, तीच इथे दाखवताना मात्र थोडासा सागर कांबळे लढवय्या गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जाते त्या गोलंदाजाला वापसी करावी लागेल भार्गव 11 संघासाठी. धावा आहेत 61. अतिशय भन्नाट वेग, डॉट बॉल बघायला मिळतोय. ही गरज होती भार्गव 11 संघाला, कारण भावेश पवार ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवत होता कुठेतरी एक डॉट बॉल टाकणं खूप गरजेचं होतं. अंतिम चेंडू असेल. धावा 61 रन. बघूया शेवटचा चेंडू सागर कांबळेच्या नावावर की भावेश पवार यांच्या नावावर नोंदवला जाईल. इथे मात्र चेंडू लॉंग स्टॉप मधनं सीमा रेषेच्या बाहेर जाईल का? हेच इथे आलाय चौकार. धावसंख्या 65 आणि 66 धावांचं टार्गेट समोर असेल. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आपण करतोय परिवर्तन. ऐकूया एक गोड आवाज प्रमोद शेडगे सरांचा.
रन्स ट्विन आपल्याला पाहायला मिळतात. 65 धावा फलकावर. पुन्हा एकदा मात्र भावेश पवारची बॅट पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये यावेळेला तळपली गेली. खूप सुंदर फटकेबाजी. पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा होत्या 32 रन्स 32 आणि 12 चेंडूमध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 33 धावा कुठल्या गेल्या. हे टेनिस क्रिकेट विश्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. खूप पुढे जात असताना आपण पाहू शकाल प्रत्येक विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा. आणि त्यामध्ये आज आपण पाहिलं तर AB ग्रुपची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. AB ग्रुप ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे शिल्पकार पाहायला मिळतात. अजयजी भोईर साहेब, हरीश्वर किनी, प्राण भोईर, सचिन भोईर, जयप्रकाश म्हात्रे, संदीप म्हात्रे, उपेजी गरज, स्वप्नील पाटील, राजेश पाटील, संदीप किनी, कुमार महाले, प्रतीक भोईर, राजकिरण वर्मा, मंगेश भोईर, हर्षद गरत, उदय भोईर, जयकांत गरत, आशिष म्हात्रे, अनिकेत गरत, जयेश भोईर, देवेंद्र म्हात्रे, खंडेराव भोईर. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. सामन्याला सुरुवात. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. घड्यात गेली 2:30 वाजलेले आहेत आणि तरी सुद्धा आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्टँड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना खूप क्रिकेट दर्दी हे आपण सातत्याने पाहिलंय. एका साईडला संघ विहान 11 संघाने 65 धावा फलकावर लगावल्या आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर 66 धावांचं पल्ला या वेळेला जरूर पार करताना किरण पवार आणि भल्ला हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोचले गेलेत. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, परंतु टाइम स्पेंड जास्तीत जास्त करू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आहेत. 2 पंच या ठिकाणी कुणाल पेनकर सर आणि हेमंत शेट्टी सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहापूर, कल्याण, डोंबिवलीवरून बिलॉंग करताना सातत्याने आपण पाहू शकाल. एका साईडला JP अर्थात जय पवार JP पॅनलचा डंका वाजला. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी घेऊन येत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक फिरोज शेखच्या हातामध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल, कारण या गोलंदाजाकडे ती काबिलियत पाहायला मिळते. रबर चेंडूचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळतो. आणि आता मात्र जूनच्या अगदी मात्र आपण पाहू शकाल 2रा आठवडा होतोय नाही होतोय, मात्र रबर चेंडूला पुन्हा एकदा ग्लॅमर येताना पाहायला मिळेल. आणि जवळजवळ 11 आणि 12 हे मात्र रबर चेंडूचा क्रिकेटचा महासंग्राम. केजल पाटील यांची स्पर्धा, गिरीजचा केजल पाटील आणि त्यांची स्पर्धा चिमाजी अप्पाच्या मैदानात एक सुंदर स्पर्धा पुढे येते 11 आणि 12 जून. तर 66 धावांचं लक्ष्य, 66 रन्स टू विन असतील. आणि 2 फलंदाज किरण पवार गेल्या मॅचचा हिरो यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकतात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅचमध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती. किरण पवारने 24 धावा तब्बल कुठल्या होत्या गेल्या मॅचमध्ये. ते सातत्य, तो रिदम, कारण फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते क्वालिटी दर्जाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिरोज शेख आपल्या गोलंदाजी मार्कवर वेगवान मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू स्क्युअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. बिलाल शेख मॅन फ्रॉम भिवंडी, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्य पुढे पाहायला मिळतं. मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा त्यांच्या नावावर सातत्याने आपण पाहू शकतात. यासू शेख आणि बिलाल शेख ही खूप अफलातून जोडी मात्र पाहायला मिळाली. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव येत असताना सिंगलच्या साहाय्याने जेव्हा एक धाव येते ना तेव्हा तुमचे होप्स वाढतात, कारण एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनलाय. फिरोज आपल्या गोलंदाजी मार्कवर, गुड डिलिव्हरी यावेळेला भल्ला मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता.
थोडंसं चेंज ऑफ पेस केला, थोडीशी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ही तुमच्याकडे क्वालिटी असायला हवी, कारण टेनिस क्रिकेट आता खूप विश्व पुढे चाललं आहे आणि अशातच मात्र फलंदाजांपासून वाचायचं असेल तर डेफिनेटली व्हेरायशन करावं लागेल. बॅकलिपचा उपयोग केला, फ्लिकचा फटका, पॅडवर चेंडू होता, सुरेख पद्धतीने सरळ चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. वेलकम बाउंड्री, भल्लाच्या बॅटमधून येणारा खणखणीत दर्जेदार चौकार. लेफ्ट हँड बॅटर मात्र खूप स्ट्रॉंग असतात. ज्या वेळेला पायावर चेंडू येतो त्यावेळेला मात्र खूप चांगल्या प्रकारची शैली त्यांची पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, फिरोज शेखचा हा भन्नाट वेग असणारा चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान मारा करत असताना आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी. चौकार षटकार आलेला आवडत नसतो प्रत्येक गोलंदाजाला, परंतु कमबॅक करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करतात. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जाईल बिलाल शेखच्या हातामध्ये. कोणतीही चुकी करत नाहीये फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. भल्ला या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकार देसाई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत या आपण डीजे ऑपरेटर नयन पाटील अँड जित पाटील यांच्याकडे जाऊया. या ठिकाणी उपस्थित आहेत अजयजी ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे माजी सोमवंशीय क्षत्रिय समाज अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर अनुपदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, पालघर जिल्हा समन्वय. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत उपस्थित आहेत विजयजी शेट्टी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजयजी भोईर यांच्या वतीने AB ट्रॉफी 2022 मध्ये सहर्ष स्वागत आहे. धावांची गती मात्र स्थिरावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 6. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. जयेश पाटीलला बीट करून खूप चांगले प्रयत्न केले गेले होते. सरळ चेंडू 4 धावांकरता ओमी आल्यानंतर यावेळेला आल्यावर लगेच खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतो आणि संघ जाऊन पोहोचते फलकावर 9व्या धावसंख्येवर. 9 रन्स 66 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जवळजवळ आपण पाहू शकाल 57 धावांचं लक्ष. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला पहिलं कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 9व्या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. जय बजरंग गोरसई 20 संघाचा एक संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू मात्र अर्थातच भावेश पवार. काही झटपट गोलंदाजीमध्ये ज्याचा हात कोणीच धरू शकणार नाही. लगेच क्विकली गोलंदाजी करताना या अगोदर गिरीश बोरा मुनाफला आपण पाहिलं होतं. ऑन साईडला किरण पवारचा हा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय. इंटू द गॅप मध्ये जाईल का तर नाही. जयेश पाटील वेगाने पुढे सरसावतोय. ओमकार देसाई तेवढ्याच वेगाने जीव वेठीस धरून 2 धावा पूर्ण करत असताना, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे या वेळेला मात्र आपल्याला या ठिकाणी खेळपट्टीवर टिकून राहणं खूप सोयीस्कर ठरेल. जर या धावा अचीव करायच्या असतील तर सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल. षटकार चौकार मध्ये मात्र ठोठावावे लागतील.
या सर्व काही गोष्टी मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खूप मायने राखतं आणि तेच मात्र किरण पवार आणि एका साईडला ओमकार देसाई, कारण वेगवेगळ्या विभागात जाऊन खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी हाताळले, अनुभवाची कमी नाहीये. डिलिव्हरी पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र अक्षय गरत त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना किरण पवार, चुकीचं कॉलिंग आणि या वेळेला पाहतोय किरण पवारच्या खेळीला पूर्णविराम. गेल्या मॅचचा हिरो या वेळेला मात्र ठरतोय. बॅक टू द पॅव्हिलियन, सेलिब्रेशन टाइम. किरण पवार बाद झाल्यानंतर सर्व एकत्रित येत आहेत, हीच मात्र खुशी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज गॉन. थँक्यू डीजे. काय क्षेत्ररक्षण होतं, भन्नाट पाहायला मिळालं. अक्षय गरतने तेवढाच प्रेझेन्स ऑफ माइंडने फेकी केली वन बाउन्सने आणि भावेश पवार यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. किरण पवार मात्र अगदी बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच बेल्स उडवली गेली आणि हेमंत शेट्टी सरांचं या वेळेला मात्र बोट उंचावलं गेलं. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मिस्टर जॉन टी, मॅन फ्रॉम गुजरात. पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र ओमीच्या खेळीला पूर्णविराम. सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला असता इम्पॅक्ट पाहिलं. गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र अगदी पायावर जाऊन आदळला आणि सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण होत असताना बॅक टू द डगआउट ओमी या वेळेला तंबूच्या आसऱ्याला. कारण ओमीचा मोठा फॅन कोण असेल तर प्रतीक पाटील, मॅन फ्रॉम धानिव आणि आमचे सुद्धा जवळचे मित्र वैभव पाटील यांच्या सुपुत्र मात्र ओमकार देसाई गॉन. थँक्यू डीजे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले. स्टार्ट अगदी चांगली झाली होती. 11 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल, परंतु भावेश पवार मात्र एक टेनिस क्रिकेटमधलं मोठं नाव आणि नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना आज मला गोरसई गावातून या पालघर जिल्ह्यामध्ये का बोलवले गेलंय विहान 11 संघामध्ये. आशिष कनोजियाचा हा मात्र बेजबाबदार फटका. फलंदाज या ठिकाणी फसेल आणि आशिष कनोजिया बॅक टू द डगआउट. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण, अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद आणि आशिष कनोजिया ब्रँड ऑफ मालाड फलंदाज या ठिकाणी बाद होताना गॉन. नवीन फलंदाज मिस्टर साई, गावदेवी दहिसर संघातून बिलॉंग करत असताना ब्रँड ऑफ दहिसर. खूप चांगली फलंदाजी पांजूच्या मैदानात 50,000च्या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजांनी केली होती तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र यावेळेला भावेश पवार ऑन अ हॅट्रिक. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सुपर बॉलिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू काय असते याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण भावेश पवार. हलक्याशा हाताने सन्मान दिला जातोय. साई एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावांवर ठप्प राहते, स्थिर राहते. इथून 55 धावा अजून सुद्धा येणं गरजेची गोष्ट आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 19 बॉल्स रिमेनिंग अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑन साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त नजाकत भरा शॉट. मी म्हटलं होतं साई एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू. या चेंडूवर येतोय फ्लॅट 6. धावसंख्या 17. इथून 49 धावांचं लक्ष. येणारे चेंडू 18. 16.33च्या सरासरीने खेळावा लागेल. प्रथम फलंदाजी करताना विहान 11 संघाने 65 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लगावल्या. भार्गव 11 संघ खेळत असताना आतापर्यंत मात्र फलंदाज कोलॅप्स झाले आणि आता दारोमदार या 2 फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला जॉन टी तर एका साईडला साई. वेलकम बॅक. 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास, कारण आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. तो बेस्ट ॲक्टर कोण ठरेल या सामन्यामध्ये स्पष्टपणे दिसेल. 18 चेंडू 49 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आणि दोन्ही संघ ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात या टेनिस क्रिकेट विश्वातील. कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, आपण सातत्याने पाहिलंय. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. मात्र यावेळेला आपण पाहू शकताय दोन्ही संघांमध्ये अजून समसमान संधी. 18 चेंडू आहेत, 49 धावा. एक विकेट टेकर गोलंदाज काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच गोलंदाज पुढे येत असताना ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याचा विक्रम मनोरच्या मैदानात केला होता, तोच अक्षय घरत टू. एका साईडला जॉन टी. पहिला चेंडू पाहिला न्यायाला कुणाल पेनकर. यावेळेला पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत आणि वाईटच्या इशाराने मात्र या ठिकाणी सुरुवात होते या षटकाची. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 18चा आकडा हवा हवासा वाटणारा. विराट कोहली 900 दिवस उलटून गेले, परंतु जर आपण पाहू शकलात एकंदरीत शतक आलेलं नाहीये. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा, 18 रन्स. खूप चांगली गोलंदाजी. एका साईडला मात्र जॉन टी काय करेल पुढील चेंडूवर सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. यावेळेला बॅटची एज गेज कदमच्या अगदी बाजूला चेंडू. मात्र यावेळेला स्वप्नील भोईर याच विभागातील मायकूप गावातील एक अनमोल रत्न, लेदर क्रिकेटचा क्लास ज्याच्याकडे पाहायला मिळतो तो स्वप्नील मात्र यावेळेला पुढे सरसावला. तत्पूर्वी डॉट चेंडू येतोय. संघाची धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली गेले. 18 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय घरत, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि अक्षय घरत एक हरहुन्नरी खेळाडू स्वतःच्या गोलंदाजीवर सुंदर एफर्ट घेत असताना अगदी मात्र यष्ट्यांना चेंडू आदळला. फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
थँक्यू डीजे. अप्रतिम चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळत नाहीये आणि पंच मात्र वळतायत वाईटचा इशारा करत असताना. यस, पंच मात्र यावेळेला दर्शवतात, थर्ड अंपायर रेफर करतायत वाईट एक्झॅक्टली आहे की नाही, कारण ऑन फील्ड पंचाने मात्र कॉल केलाय या ठिकाणी वाईट. वेट डिलिव्हरी आहे का जे पी यावेळेला जय पवार या ठिकाणी ऑन स्क्रीनवर येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. खूप चांगलं क्रिकेट. ए बी ट्रॉफी श्री जागमाता रावळे आयोजित भव्य डे नाईट टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम एक स्वप्न होतं आदरणीय अजयजी भोईर साहेबांचं आणि ते मात्र स्वप्न पूर्णत्वास नेत असताना, कारण फ्लड्स आणि डे नाईट स्पर्धा करायची म्हटलं म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे. वाईट चेंडू येतोय, तत्पूर्वी एक धाव इन्क्लूड केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोचते 19 धावा. आता 47 धावांचं लक्ष आहे. नवीन फलंदाज मिस्टर राजा नॉन स्ट्राईक एनकडे, तर साई अप्रतिम ब्लॉक कॉलमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी मात्र अक्षय घरेची पाहायला मिळते. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॅप्चर केलं गेलं आणि अनिकेत राऊत यांनी मात्र त्याचं टॅलेंट ओळखलं. पंकज पाटील पालन यांनी टॅलेंट ओळखलं आणि या खेळाडूला मात्र खूप साऱ्या संधी देत असताना आपण पाहू शकतायत. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. भन्नाट वेग, 5 ते 6 पावलांचा मात्र यावेळेला रनअप घेत असताना बॅटची एज घेत साईला मात्र यावेळेला परतावं लागेल. श्रेयस कदम कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट, साई गॉन. सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं यावेळेला दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 नवीन फलंदाज मिस्टर मोहम्मद यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय देखणं असं आयोजन. दोन संघांमध्ये एका साईडला संघ आहे विहान 11 आणि भार्गव 11, या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. भार्गव 11 संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. काय अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पड्यानंतर चेंडू बाउन्स, वेग आणि सरळ चेंडू निघून जातोय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल टप्पा अचूक पद्धतीने होता. मोहम्मद त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत, मात्र यावेळेला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. मात्र फलंदाज स्थिरावला गेला त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आता चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 47. इथून थोडीशी कठीणाई झाले, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 47 धावा होऊ शकतील का? तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटासा ब्रेक आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 19 भावेश पवार यावेळेला टप्पा पड्यानंतर थोडासा चेंडू मात्र निघून जातोय. स्पष्ट होऊन जातोय की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगला वेग आणि अचूक टप्पा. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर अचूक टप्प्यावर भेदक मारा करतील तर तुम्ही एक चांगले सक्षम गोलंदाज. साईडला सुरेख पद्धतीने राजाच्या बॅटमधून येत असताना फिरोज शेख पुढे सरसावतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20. या धावसंख्येवर
एक मोठं लक्ष या ठिकाणी 66 धावांचं पाहायला मिळालं, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या धावा सुद्धा मात्र आपण सातत्याने आपण पाहिल्यात काय क्लिअर झालेत. टप्पा अचूक पद्धतीने होता, बाउन्स, परंतु अनपेक्षित बाउन्स या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला 1 बाउन्स सुद्धा ऑन केला गेला आहे आणि सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते वाईटच्या स्वरूपात 21-21. अप्रतिम फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, सुपर्ब, अप्रतिम क्षेत्ररक्षण. अक्षय घरात एक हरवणारी खेळाडू कसा असावा, आपल्या 100% कसं द्यावं, क्रिकेट इज माय पॅशन म्हटल्यानंतर डेडिकेशन कसं द्यावं त्याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दर्शवत असताना वॉट अ फिल्डिंग, सुपर्ब. धावसंख्या 23. यावेळेला व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला भावेश पवार. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत अफलातून गोलंदाजी करत असताना, म्हणूनच प्राऊड ऑफ भिवंडी म्हटलं जातं या खेळाडूला आणि झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. मात्र एक धावेने प्रतिस्पर्धी संघाला कोणताही इफेक्ट पडणार नाही. विहान 11 संघ खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत दर्शवलाय. भार्गव 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर साईने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि स्वप्नील भोईरने सांगितलं जर आम्ही नाणेफेकीचा कौल जिंकलो असतो तर डेफिनेटली फलंदाजी केली असते, कारण चेस करण्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम जरूर क्रिएट होईल, परंतु आम्ही या ठिकाणी मात्र डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. धावांची गती जर आपण पाहिली 4 षटकांचा खेळ झालाय. अफलातून गोलंदाजी करत असताना संघ जाऊन पोहोचतोय भार्गव 11. एकंदरीत आपण पाहू शकाल 24 या धावसंख्येवर येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडूमध्ये इथून 42 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू आहेत. पंकज पाटील पालन, चेंज ऑफ पेस मोहम्मदच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग आणि खणखणीत षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा, गुड शॉट, सुपर टायमिंग, सुपर 6 या ठिकाणी पाहायला मिळतो या फुलटॉस चेंडूवर. फुलटॉस हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूवर आहे. चेंडू छान होता, परंतु मोहम्मदची बॅट फिरवण्याची शैली, एलिव्हेशन, टायमिंग प्रॉपरली पाहायला मिळालं आणि कनेक्ट होत असताना डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला जयेश पाटील पाहत राहिले. चेंडू सीमारेषा पलीकडे, 6 धावा. पंकज पाटील पालन नेहमीच मात्र प्रेरणास्थान राहिलेत. खंडेरावजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न श्रेयस कदम पुढे सरसावतोय. यावेळेला मात्र तिसरा झेल टिपत असताना यष्ट्यांच्या पाठीमागे, गुड फिल्डिंग. धावसंख्या मात्र स्थिरावली गेले 4 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांचं लक्ष. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत आपण पाहू शकाल 30 या धावसंख्येवर इथून 36 एकंदरीत धावांचं लक्ष. पंकज पाटील पालन, टेम्पोडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खेळून काढला गेला हा चेंडू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आपण पाहू शकाल विहान 11 या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत पंकज पाटील पालन ऑन स्क्रीन. खंडेरावजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रफुल्ल गावड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे सुपुत्र श्लोक सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकताय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धावांची गती स्कोर कार्डवर स्थिरावले गेले. आमचे 3 ऑफिशियल स्कोरर अमर पाटील, मिलन पंजाबी अँड प्रतीक भंडारी, खूप चांगलं ग्रेट वर्क. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. अक्षय घरात हरवणारी खेळाडू,
मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना मात्र फॉर्मॅलिटी पूर्ण आता होईल. धावांची गती स्थिरावली गेले. फक्त यावेळेला औपचारिकता बाकी राहिले आणि जवळजवळ भार्गव 11 संघ या स्पर्धेतून मात्र त्यांचा प्रवास जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर. अनिकेत राऊत यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला, झेल विसावला गेला. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 31 या धावसंख्येवर आपण पाहू शकताय. 30 या धावसंख्येवर 31 धावा. शेवटचा मात्र चेंडू आणि विजयाचा जवळजवळ शिक्कामोर्तब या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन विहान 11 टीम अँड हार्ड लक भार्गव 11 टीम. मात्र गिरीश बुरा अर्थातच मुनाफ त्या ठिकाणी भाईंदर संघातून बिलॉंग करत असताना सातत्याने पाहायला मिळतो. महेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. श्री दत्तगुरु चषक 2022चं प्रायोजक म्हणून ज्यांची भूमिका पाहायला मिळाली. तर चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. हार्ड लक भार्गव 11 टीम. सचिन कदम यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. कासार वडवली या संघातून एक फॉर्मॅटमधून बिलॉंग करत असताना पाहायला मिळत आहेत. उच्चाळीच्या मैदानात एक चेंडू 2 धावा विसरू शकणार नाही हे आपण सातत्याने पाहिलंय. सुशांत मुकादम, धन्यवाद. संतोषजी बंड सर आपलं खूप खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. अँड नितीन जंगम सर आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण आलात या ठिकाणी उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. किरण पवार सुपर बॅटिंग केली परंतु या मॅचमध्ये मात्र थोडासा फ्लॉप ठरला, परंतु चांगला खेळ करत असताना यावेळेला भावेश पवार पुन्हा एकदा खूप चांगलं क्रिकेट हाताळत असताना. अक्षय घरत, चला लगेच टॉस करून घेणार आहोत. 2 नॉमिने होते या ठिकाणी. भावेश पवार एका साईडला अक्षय घरत आपण पाहू शकलात. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकलात इकॉनॉमिकल गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची हाताळली गेली. 2 स्पेल हाताळले भावेश पवारने आणि 7 चेंडूमध्ये 24 धावा त्यासाठी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कंटिन्यूज कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स विथ द बॉल विथ द बॅटने मिस्टर प्राऊड ऑफ भिवंडी अर्थातच भावेश पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. चला टॉस करण्यासाठी पण लगेच या, वेळेची दिरंगाई न करताना. एका साईडला संघ आता आपल्याला पाहायला मिळेल विहान 11 आणि विवेक 11. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत. चला भावेश पवार मॅन ऑफ द मॅच साठी या. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत राऊत एका साईडला आपण पाहू शकतायत. नंतर महेंद्र माघे यांना आपण पाहू शकाल. गुरुसाई संघातून बिलॉंग करत असताना जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय बँड ऑफ भिवंडी. त्यानंतर बिलाल शेख डिस्कस करत असताना. तत्पूर्वी चला टॉस करण्यासाठी कॅप्टन दोन्ही संघाचे त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि जाऊया आपण टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने. प्राण भोईर यांचा आज लग्न वाढदिवस आणि लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून HK प्राण भोईर. त्यानंतर आपण पाहू शकता सचिन भोईर, जयप्रकाश म्हात्रे, उपेजी गरज, संदीप म्हात्रे. त्यानंतर स्वप्नील पाटील आपण पाहू शकतात. राजेश पाटील, संदीप किनी, कुमार महाले, प्रतीक भोईर, राजकिरण वर्मा, मंगेश भोईर, हर्षद घरत, उदय भोईर, जयकांत घरत,
आशिष म्हात्रे, अनिकेत गरज, जयेश भोईर, देवेंद्र म्हात्रे, खंडेराव भोईर या सर्वांचं लाख लाख धन्यवाद. चला या मॅन ऑफ द मॅच साठी या भावेश पवार प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करूया. खूप चांगलं क्रिकेट बाळू घरत यांच्याकडून टीची व्यवस्था नेहमीप्रमाणे आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवले. सिद्धेश घरत यांचे सुद्धा पिताश्री या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पेशाने शिक्षक परंतु क्रिकेटवर सुद्धा अफाट जिव्हाळा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजयजी भोईर या मॅचचा आनंद घेत असताना स्वप्न त्यांचं पूर्णत्वास जात असताना यशस्वीरित्याच्या मार्गावर स्पर्धा. भावेश पवार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचंय. प्राण भोईर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स आणि हे टी शर्ट जे दिले ते उपेजी गरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. माजी सरपंच वाकसई आणि दोन्ही संघाचे कॅप्टन. लगेच आपण टॉस त्या ठिकाणी केला जाईल. प्राण भोईर त्यांना विनंती करेन तिथेच थांबा आपण. लगेच टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. HK हरीश वर्किनी यांच्या शुभ हस्ते, प्राण भोईर यांच्या शुभ हस्ते. मात्र यावेळेला हरीश वर्किनी यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जाईल. एका साईडला आपण पाहू शकतायत विवेक 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आमच्यापर्यंत क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विवेक 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट.